नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय, पण उन्हाळा म्हटला की गार खावंसं वाटतं. मग त्यात डेझर्ट असतील नाहीतर सरबत. आज एक असं छान ऑल टाइम फेवरेट, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं, खास उन्हाळ्यात बनणारं एक छान डेझर्ट बघूया. चला, आज बनवू फ्रूट सॅलड. त्यासाठी मी घेतलंय 1 लिटर दूध आणि त्यात मी मिक्स करणार आहे कस्टर्ड पावडर. थोड्याशा पाण्यामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करते. ते 1 लिटर दुधासाठी मी साधारण 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. दूध आता आपलं छान उकळलंय. साय पण आहे. फुल क्रीम घेतल्यामुळे मस्त साय पण आलेली आहे. आता मी यात मिक्स करते कस्टर्ड पावडर. आपण जी पाण्यामध्ये मिक्स केली होती ती कंटिन्युअस थोडीशी हलवायची. गॅस पण खालून कमी आचेवर चालू आहे आणि ही 2 मिनिट उकळून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे गोड आवडत असेल त्यानुसार आपण साखर घालणार आहोत आणि त्यानंतर हे जरा शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपली साखर पण मिक्स होईल. हे गार होईपर्यंत आपण फ्रूट्स कापून घेऊ. मी यासाठी घेतलंय डाळिंब, हिरवी द्राक्ष, काळी द्राक्ष, चिकू, सफरचंद, केळी आणि काजू आणि किशमिश. त्यापैकी हे किशमिश आणि काजू मी गरम असतानाच टाकून देणार आहे आणि मी आता किशमिश आणि काजू टाकणार आहे, कारण ते छान गरम याच्यात फुलून येतील. थोडं गार झालं, मला या बाउलमध्ये सर्व करायचंय, म्हणून मी आता यात काढून घेणार आहे. यातच मी गार होऊ देईल आणि हे गार झालं की त्यानंतर मग मी त्यात फ्रूट्स ॲड करेल. गरम याच्यात फ्रूट्स टाकले तर आपलं दूध नासू शकतं, म्हणून आपण गरम याच्यात नाही, पूर्णपणे गार झाल्यानंतर त्यात फळं टाकणार आहोत. आपलं कस्टर्ड गार होतंय तोपर्यंत मी ही फळं फ्रीजमध्ये ठेवते, कारण ते पण गार होतील, कस्टर्ड पण गार होईल. आपलं कस्टर्ड एकदम गार झालंय बघा, किती थिक झालंय ते. यामध्ये माझ्याजवळ व्हाईट रोज इसेन्स आहे. एक 2-3 ड्रॉप मी यामध्ये टाकणार आहे. याचा छान सुगंध येतो म्हणून ते टाकायचं. आणि ही जी फळं आहेत ही सुद्धा गार झाली आहे मस्त. साधारण अर्धा तास गेला मला या सगळं गार करण्यासाठी. यात मी टाकणार आहे ही सगळी फळं. सकाळी किंवा एक 12 वाजता करा आणि छान संध्याकाळपर्यंत खा. तसं तुम्ही आपल्या निवांत वेळेनुसार करू शकता, पण तो जो फळांचा अर्क उतरतो त्याला साधारण 4-5 तास गेलेली पाहिजे. हे बघा, ही किती छान सगळ्या कलरची दिसतायत. छान खा आणि वाहवा मिळवा. नवीन रेसिपीजसाठी आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.